मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी पत्रकार दिन बारामती शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। सकाळपासूनच शहरातील विविध ठिकाणी पत्रकार बांधवांसाठी सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले होते। बारामतीतील प्रशासकीय कार्यालय, करहा वार्ता कार्यालय, विशाल जाधव मित्र परिवार, संभाजी होळकर, अविनाश बांदल यांच्या वतीनं तसेच बारामती पोस्ट ऑफिस, बारामती नगर परिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव आणि बारामती शहर पोलीस स्टेशन यांच्या पुढाकारानं पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आले। या सर्व कार्यक्रमांमध्ये शहर व तालुक्यातील पत्रकारांचा पुष्पगुच्छ, सन्मान चिन्ह व शुभेच्छा देऊन गौरव करण्यात आला। या प्रसंगी मान्यवरांनी पत्रकारांच्या कार्याचं कौतुक करताना समाज प्रबोधन, लोकशाही बळकट करणे, सामान्य जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणे आणि सत्य व निर्भीड पत्रकारिता टिकवून ठेवण्यामध्ये पत्रकारांची भूमिका अत्यंत महत्त्वाचे असल्याचे मत व्यक्त केले। बदलत्या काळात पत्रकारितेसमोर अनेक आव्हानं असली तरी पत्रकारांनी आपली सामाजिक जबाबदारी जपावी असं आवाहनही यावेळी करण्यात आलं आहे। या सर्व कार्यक्रमांना बारामती शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते तसेच पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते। परस्पर स्नेह, संवाद आणि सन्मानाच्या वातावरणात पत्रकार दिन साजरा झाल्यानं पत्रकारांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आले। मराठी पत्रकारितेच्या उज्ज्वल परंपरेची आठवण करून देणारा हा दिवस बारामतीत उत्साह, अभिमान आणि एकोप्यानं साजरा झाला। सुनील भाऊंनी भाषण करताना सांगितलं त्यांनी की आज बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आज पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रात साजरा केला जातो आणि या पत्रकार दिनी काही लोक फुलं पाठवून तुमचा सत्कार करतात किंवा अनेक काही गोष्टी करत असतात। माझी त्यांना पण सर्वांना विनंती आहे, आपण वर्षभर सर्व पत्रकारांना आमचा कार्यक्रम झाल्यानंतर प्रत्येकाला आठवणीने न विसरता त्याचा नंबर, नाव शोधून तुम्हाला सर्वांना बातम्या पाठवत असतो आम्ही आणि तुम्ही त्या सर्व बातम्या पेपरला लावत असता। ते लावण्याची विनंती आम्ही सर्व करत असतो आणि खरं तर आजच्या दिवशी तुमचा सर्वांचा सन्मान करणं हा कुठला आम्ही वेगळं काहीतरी करत नाहीये, पण तुम्ही वर्षभर आम्हाला सांभाळता, आम्ही एकच दिवस तुमच्या सर्वांचा सन्मान करून सत्कार करतो। आणि सगळ्या जे काही संघटना आहे आणि पत्रकार संघटनेमध्ये जे आपले तालुक्याचे, जिल्ह्याचे, राज्याचे प्रतिनिधी, ते सगळे आमचे संघटनेमध्ये पदाधिकारी, सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो, प्रथमतः आपणा सर्वांना आजच्या या पत्रकार दिनाच्या निमित्ताने मनपूर्वक अशा प्रकारचे हार्दिक शुभेच्छा देतो। आज या ठिकाणी प्रिंट मीडिया असेल, आमचे यूट्यूब असेल किंवा साप्ताहिक असतील किंवा सगळ्याच चॅनेलचे आणि ह्या सगळ्याच पत्रकारांना आपण या ठिकाणी आमंत्रित केलेलं होतं। आम्ही पण बरेच वर्ष झालं आपल्या ह्या सगळ्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांच्या बरोबर त्या ठिकाणी येत आहोत। आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली आपल्या बारामती तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असताना आपण सर्वजण त्यामध्ये ज्या खऱ्या अर्थाने गोष्टीमध्ये प्रकाश टाकण्याची गरज आहे, जिथं काय चांगलं आहे त्या ठिकाणी आपण सातत्याने त्याला प्रकाशाच्या झोतामध्ये आणत असतात, त्याला प्रसिद्धी त्या ठिकाणी देत असतात आणि म्हणून आपण खऱ्या अर्थाने समाजामध्ये एक चांगलं समाजामध्ये चांगलं काम त्या ठिकाणी तो व्हावं, विधायक स्वरूपाचं कार्य व्हावं म्हणून सुद्धा आपल्या नेहमी सगळ्यांच्या सूचना असतात आणि तो समाजापुढे मांडण्याचं काम आपल्या माध्यमातून होत असतं। सुंदर छान आपण या सगळ्यांना सन्मानित करत आहोत। कारण डॉक्टर या ठिकाणी आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी दर्पणच्या माध्यमातून लावलेलं आहे। मी आज संभाजी नानांचं आणि त्यांच्या राष्ट्रवादीचं कौतुक करतो की माझ्या 31 वर्षाच्या पत्रकारितेमध्ये पहिल्यांदा एवढं पत्रकार एकत्र आले आणि श्री संभाजी नाना, सचिन सातव या सर्वांना राष्ट्रवादी पक्षाच्या सगळ्याच कार्यकर्त्यांना म्हणजे 31 वर्ष झालं मी असा कार्यक्रम कधी पत्रकारिते बाबतीत बघितला नाही। सर्व सन्मान्य पदाधिकारी, सर्व ज्येष्ठ पत्रकार, सर्व तुम्ही उपस्थित, मला
पहिल्यांदा कळलं की पत्रकारांमध्ये पण लोकशाही प्रचंड जागृती आहे. एवढे संघ पत्रकारांचे वेगवेगळे बघितल्यावर म्हणलं नाही सर्व एकत्रच आहेत, परंतु एवढे संघ आहेत म्हणलं लोकशाही प्रचंड जागृती. तर जेव्हा दर्पण सुरू झालं तेव्हाचा काळ वेगळा होता. स्वातंत्र्य चळवळीत, समाज सुधारणेमध्ये, समाजाच्या जडणघडणीमध्ये त्यावेळेस वर्तमानपत्राचं स्थान एक वेगळंच होतं. जेव्हा आम्ही अभ्यास करायचो तेव्हा पण पेपर आमचा प्रत्येकाची वेळ ठरलेली होती की पेपर काय वाचायचं, संपादकीय काय वाचायचंय, काय आमच्या डिस्कशन त्याच्यावर चालायचं. आता थोडस पेपरचं स्थान बदललंय, आता सगळं ई वर गेलंय, म्हणजे पेपर पण ई पेपर सुरू झाले आणि हे सगळं घडत असताना ब्रेकिंग पण खूप आहे. आणि मी मगाशी पण डोरल्यावाडीत बोलताना तेच बोललो की ह्या ब्रेकिंगच्या नादात बरंच नावच ब्रेकिंग आहे, म्हणजे ते मन दुभंगणार, हार्ट ब्रेक करणार, तसंच ते ब्रेकिंगच्या नादात बऱ्याच नकारात्मकता जास्त होते. आपल्या सगळ्यांना सन्मानित करण्यासाठी सज्ज आहे. तर मी कौतुक करेन आयोजकांचं सुद्धा की आजचा धन्यवाद. थँक्यू सो मच. प्रतिमा पूजन संपन्न झालेलं आहे आणि सन्मान सोहळ्याकडे जाण्यापूर्वी मी प्रास्ताविक करण्यासाठी विनंती करणार आहे बारामती नगर परिषदेचे मुख्य अधिकारी सन्माननीय पंकजी भोसे सरांना की आपण प्रास्ताविक करावं. सन्माननीय भोसे साहेब इथेच आहे. सर्वांना सप्रेम नमस्कार. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सन्माननीय सर्व पत्रकार महोदय, सन्माननीय नगराध्यक्ष महोदय, सर्व सन्माननीय नगरसेविका महोदया, सर्व सन्माननीय पत्रकार महोदय. आज नगराध्यक्ष महोदयांच्या संकल्पनेतून सर्व पत्रकार बंधू भगिनींसाठी आयोजित कार्यक्रमाला आपण नगर परिषदेच्या विनंतीला मान देऊन, अनौपचारिक विनंतीला मान देऊन या ठिकाणी आपण उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले मनपूर्वक आभार व्यक्त करतो. अनेक वर्ष बारामतीकरांना घर बसल्या बारामतीच्या सगळ्या घडामोडी तसा निरोप देऊ का? काकांना बोलून निमंत्रण आहे. आमच्या नगरसेविका आणि नगराध्यक्षांच्या हस्ते हा सन्मान होतो. सर, आपली जी भूमी आहे ही राजकारणाची भूमी आहे, राजकीय भूमिका आहे, राजकीय क्षेत्राचं ही पंढरी आहे आणि या पंढरीमध्ये काम करत असताना आपले अनेक दिग्गज पत्रकार आहेत. सकाळ, लोकमत, पुण्यनगरी, पुढारी आणि प्रभात हे दैनिकचे जे पुढे पत्रकार आहेत ज्येष्ठ, आपण साप्ताहिकामधले आहेच. पण ह्यांनी खऱ्या अर्थाने इथला राजकीय कार्यकर्ता ओळखला, त्या राजकीय कार्यकर्त्याला बळ दिलं, राजकीय कार्यकर्त्याला मोठं करायचं काम जर कोणी केलं ना सर, तर बारामतीतले जी दैनिक आहेत या दैनिकांनी इथल्या कार्यकर्त्याला न्याय दिला. आज आपण सगळे पत्रकारांनी ठरवलं पाहिजे खऱ्या अर्थाने शेठ. आज आम्ही सगळेच पत्रकार आज खरंच एकत्र एवढं आलो ना की ह्याच्या अगोदर आम्ही कधी आलोच नाही. हे जे काही सगळी ज्येष्ठ मंडळी बसली या सगळ्यांचं मार्गदर्शन सगळ्या साप्ताहिकांना असतं, त्याबरोबर दिलीपजी शिंदे असतील, बाकीचे सगळे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा सपोर्ट असतो आणि खऱ्या अर्थाने न्याय देण्याचं काम सगळे करतात. परंतु मगाच मी 1-2 ठिकाणी सांगितलं की पत्रकार 12 महिने 12 काळ सगळे जेव्हा बातमी देत असतात, परंतु पत्रकाराचा सन्मान 1 वर्षातून एकदा तरी झाला पाहिजे. हा का चेंगुसपणा, हा माझा प्रश्न मी तिथं उपस्थित केला होता. तसाच खरंच तर शेठ तुम्ही मनाचा मोठेपणा आहे तुमचंच खरं तर आम्ही अभिनंदन केलं पाहिजे, कारण तुम्ही एक चांगला पायंडा पाडला नगर. खरं तर आज
दिवसभर म्हणजे जसं मी पत्रकारितेमध्ये गेल्या 5 वर्षापासून या ठिकाणी काम करतोय. मी मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेची पदवी त्या ठिकाणी घेतलेली आहे. त्याच्यानंतर मी काही काळ मुंबईमध्ये काम केलं आणि मुंबईमध्ये काम केल्यानंतर मी सध्या बारामतीमध्ये आमचे सहकारी संपादक आहेत सचिन मत्रे यांच्या सहकार्याने मी बारामती युवशक्तीच्या माध्यमातून पत्रकारिता करत आहे. परंतु या पत्रकारितेच्या कालावधीमध्ये माझ्या आयुष्यातला हा पहिला दिवस आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आज बारामतीमध्ये पत्रकारांचं स्वागत झालेलं मी कधीही पाहिलेलं नाही. म्हणजे आज दुपारी संभाजी नानांच्या माध्यमातून पीडीसीसी बँकेतला कार्यक्रम असेल, पोस्ट ऑफिस मधला कार्यक्रम असेल, आज नगरपालिकेमध्ये कार्यक्रम होतो, याच्यानंतर बारामती शहर पोलीस स्टेशनला देखील हा कार्यक्रम होतो. परंतु हा पत्रकारांचा देखील सन्मान झाला पाहिजे. आपल्या वेळोवेळी पत्रकार बांधव आपल्याला या ना त्या कारणाने प्रसिद्धी देत असतात. आपण केलेली कामे ही जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकार आपल्याला मदत करत असतात. मी इथं उपस्थित आता सगळेच आहेत, सगळे नवनिर्वाचित नगरसेवक आहेत, नगरसेवक आहेत, नगराध्यक्ष आहेत. आता या ना त्या कारणाने आपला नेहमीच संपर्क येणार आहे, परिचय येणार आहे. परंतु आपण काही चांगलं काम केलं तर निश्चितच आम्ही त्याला न्याय देण्याचा प्रयत्न करू, त्याला प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू. परंतु कधी कधी नाईलाज असतो, आम्हाला देखील जी काही वास्तव आहे ते मांडावं लागतं आणि त्यातून आपल्या जे संपर्कातले आहेत त्यांच्या कुठंतरी त्यांना हर्ट होतं, कुठंतरी त्यांच्या भावना दुखावल्या जातात. पण तो आमचा हेतू नसतो. आमचा हेतू असतो की ही जी चूक झाली ती चूक तुम्ही सुधारली पाहिजे. त्यामुळं माझी उपस्थिती सगळ्यांना विनंती आहे, यदा कदाचित भविष्यात जर असा एखादा प्रसंग आला आणि ती बातमी जर तुमच्या थोडीशी विरोधामध्ये असेल किंवा तुमच्या काही चुकीच्या गोष्टीवरती जर आम्ही बोट ठेवण्याचा प्रयत्न केला असेल तर कृपया खिलाडू वृत्तीने ते घ्या. ते कुणीही व्यक्तिगत न घेता खिलाडू वृत्तीने त्याच्यामध्ये बसून जर एखाद्या बारामतीकरांसाठी आपण सगळेजण जर चांगलं काही करू शकत असू तर ते करण्याचा आपण सगळेजण प्रयत्न करूयात. मला अपेक्षा आहे की इथे बसलेले सगळे एक सुजाण पत्रकार आणि सुज्ञ नागरिक आहात. त्यामुळं इथून पुढच्या काळामध्ये पत्रकार हा एक प्रशासन आणि सामान्य नागरिकांमधला दुवा असतो. तर ह्या दुवा म्हणून काम करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि सामान्य माणसांच्या, सर्वसामान्य लोकांच्या ज्या काही अडीअडचणी आहेत त्या आम्ही प्रशासनापर्यंत, या सगळ्या लोकप्रतिनिधींपर्यंत मांडण्याचा नक्कीच प्रयत्न करू. पत्रकार भवन बारामतीत असावं या संदर्भातली अनेक वर्षापासूनची मागणी आहे. मला तर वाटतं काकाजी आहेत, रणसिंग साहेब आहेत, ही सर्व ज्येष्ठ मंडळी आहेत, शिंदे साहेब, दिलीप शिंदे साहेब, या सगळ्यांची इतक्या दिवसापासूनची ही मागणी आहे की बारामतीत पत्रकार भवन असावं. आणि या संदर्भात अनेक वेळा अजितदादांकडे पाठपुरावा करण्यात आलेला आहे आणि ते ह्या ना त्या कारणाने तिकडून निरोप आले की बाबा तुम्ही सगळेजण एकत्र व्हा. आता सचिन शेटला आमचं आजच्या ह्या सत्काराच्या निमित्ताने सांगणं असेल की आम्ही सगळे एक झालो आणि आम्ही सगळे एक आहोत. हा आगाऊ मेसेज तुम्ही अजितदादांना सांगावा आणि पत्रकार मग आमच्या तो मेसेज तुम्ही दादांना सांगावं. आणि तुम्ही मागाशी म्हटल्याप्रमाणे तुमच्या कार्यकाळात सुद्धा तरी एक चांगलं सुसज्ज असं पत्रकार भवनाचं उद्घाटन व्हावं अशा पद्धतीची आशा अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. सन्माननीय विचारमंच आणि उपस्थित सर्व नगरसेवक आणि पत्रकार मित्र, मी काय भाषण देणार नाही, परंतु माझी एक सूचना आहे. आपल्या बारामती नगरपालिकेचा इतका स्वच्छ कारभार आहे, स्वच्छ हरित आणि आपण जो म्हणतो तर एवढं कारभार सगळा स्वच्छ आहे. मग मी सचिन शेटला म्हणेल की आज नगरसेवकांना जर एवढी जागा आणि पत्रकारांना एवढी जागा गेली तर काउन्सिलला तुम्ही मिटिंगला पत्रकार बोलावतात, परंतु आज जर बघितलं तर आपले नगरसेवक कुठे बसतील हा मला प्रश्न उपस्थित झाला. म्हणून मला एक सूचना मांडायची की आपली काउन्सिल लाईव्ह व्हावं. म्हणजे तुम्ही इथं काय निर्णय घेता आणि आमचे प्रभागाचे नगरसेवक काय नगरपालिकेच्या हितासाठी काय बोलतात हे सर्वांना कळेल ही माझी एक आपल्याला विनंती असेल. एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि आज पत्रकार दिनानंतर तुम्ही आमचा सन्मान केला त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानतो सर्वांचे. की तो सकाळची सुरुवात मागच्याही भाषणामध्ये मी केली की सांगितलं की सकाळी चहाचा कप आधी घेतल्याशिवाय आपण पेपर आधी घेतो आणि पेपर वाचल्याशिवाय आपण दिवसाची सुरुवात करत नाही. त्यामुळं माझ्यापूर्वी साधूंनी सांगितलं, दिलीप शिंदे सरांनी सांगितलं, शिंदे साहेबांनी सांगितलं, अजून
दोघा तिघांनी, तानाजी पाथर्डीकरांनी मत व्यक्त केलं की खरंच आपण पत्रकारिता एक आरसा म्हणून बघायला पाहिजे, की ज्यावेळेस एखादी चुकीची बातमी आपल्या विरुद्ध येते, आपण कुठं चुकलो, आपण कुठं कमी पडलो, ह्याचं आत्मचिंतन आणि मूल्यमापन आपण स्वतः सर्व पदाधिकारी म्हणून करायला पाहिजे. पण मी तुम्हाला विनंती करतो की जेवढ्या तुम्ही ज्या आमच्या चुकीच्या बातम्या छापतात त्याच्यात 10, 20, 25, 30% चांगल्याही बातम्या छापतात, म्हणजे त्याच्यातून आम्हाला काम करण्याचं सुद्धा मनोबल मिळेल. आणि असं असताना आज तुम्ही ज्या काही माफक अपेक्षा मागितलेल्या आहेत त्या निश्चित आदरणीय दादांच्या मनामध्ये, आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या मनामध्ये, पवारसाहेब, सुप्रियाताई, सर्वांच्याच राज्यकर्त्यांच्या मनामध्ये असं कुठंही नाही की पत्रकार भवन होऊ नये. त्यामध्ये काही मतमतांतर मागच्या त्याचे झाले आणि खऱ्या अर्थाने खरं हे सगळे एकत्र करायचं त्याचं मागचं कारण सुद्धा किंबहुना तेच असेल. तुम्ही सगळे एकत्र एवढे जर आला, मगाशी तर 150 पत्रकार होते, आता आपल्याकडं 70 पत्रकार आहेत मित्र, आमचे बांधव, आणि एक आमच्या भगिनी आहेत. मागच्या वेळेस मगाशी 3 भगिनी होत्या, 2 कुठेतरी त्यांच्या कामानिमित्त गेल्या असतील. तर सगळ्या बंधू भगिनी पत्रकार बांधवांना एवढंच सांगू इच्छितो की दोन्ही मागण्या आम्ही सर्व आमचे 41 नगरसेवक, नगरसेविका आम्ही दादांच्या कानावर घालू की दादा, आम्ही 6 जानेवारीला असे दोन्ही ठिकाणी कार्यक्रम घेतले आणि प्रामुख्याने पत्रकारांची ही जी मागणी आली आहे ती कशी आपल्याला लवकरात लवकर पूर्ण करता येईल त्यासाठी तुम्ही काही जणांनी पुढाकार घेऊन दादांकडे पाठपुरावा केला तर आम्ही त्याच्यामध्ये आमचा खारीचा वाटा उचलू. आम्ही निश्चित त्याच्या मागं कुठेही जे काही नगरपालिकेच्या मध्ये ठराव मांडायला लागतील, कुठं जागा त्याचा विषय असेल तर आम्ही सर्व 41 नगरसेवक, नगरसेविका, नगराध्यक्ष आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. या निमित्ताने ही तुम्हाला ग्वाही देतो. पत्रकार बंधूला उगाच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणत नाहीत. त्याचं कारण हेच आहे की त्यांनी कंटिन्यू स्वतंत्र काळात पूर्वीपासून ते नंतरही पब्लिकला जागरूक करायचं ठेवलेलं आहे. समाजामध्ये सत्यता मांडण्याचं काम पत्रकार मार्फतीने करतात. ठीक आहे, पहिला काळ पत्रकार होता पण आता सगळं डिजिटल झालेला आहे, तर पण ते काम कंटिन्यू चालू आहे. 6 जानेवारी हा दिवस आपल्यासाठी जे पत्रकार बंधू आहेत त्यांच्यासाठी राखीव ठेवला असून हा सर्व पत्रकार बंधूंचा एक गौरवशाली दिन आहे. हा प्रत्येक समाजामध्ये, प्रत्येक स्तरामध्ये साजरा केला जातो. मी पोलीस स्टेशन मार्फतीने आमचे वरिष्ठ नाही, सध्या वरिष्ठ आजारी आहेत, बरोबर मी बंदोबस्त केला होता शेट्टी साहेब, तर त्यांच्या आदेशाने मी सर्वांचा आज कार्यक्रम ठेवला आणि आपणा सर्वांस जे कोणी आले, जे कोणी आले नाही त्यांना पत्रकार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपण आणि पोलीस खातं किंवा प्रशासन हे आपण मिळून काम आतापर्यंत करत आलो आहे, याच्या पुढे हे आपण करत राहू. आता याच्यातले काही पत्रकार माझे चांगले ओळखीचे आहेत, कॉन्टॅक्ट मध्ये असतात कंटिन्यू, आणि कुठे ना कुठे आमची भेट होते, बंदोबस्त असेल किंवा VIP दौरा असेल, आपली 2-3 वेळा भेट झालेली आहे. बाकीचे सगळे मला नवीनच आहेत. मी PSR सतीश राऊत DB ला होतो, इथे आहे. काही लोक ओळखतात पण मी माझा परिचय करून देतो. तरी पोलीस खात्यातर्फे, बारामती शहर पोलीस आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. यानंतर सागर सस्ते, बारामती वार्तापत्र आपला सर्व युवा पत्रकार बंधू आणि भगिनी, खरंच आज पत्रकार दिन, जसे शुभम साहेब म्हटले, पत्रकारचं कौतुक कोणी करत नाही, कारण तो निर्भीड असतो, स्पष्ट वक्ता असतो आणि त्याचे मत जे आहे ते परखडपणे मांडत असतो. ते चांगलं असो किंवा वाईट असो. खरं पत्रकाराची ड्युटी म्हणजे जे प्रशासन आहे त्याला जागा ठेवणं आणि त्याला एक प्रकारे दिशा देणं, जेणेकरून सामान्य जनतेचं त्यामध्ये भलं होईल. सामान्य जनतेला प्रशासनामध्ये काय चाललं आहे आणि प्रशासनाला सामान्य जनतेमध्ये काय चाललं आहे, अडचणी, काही अडचणी असतील, काही माहिती असेल जी प्रशासनापर्यंत पोहोचवायची आहे, की जेणेकरून प्रशासन चांगलं चालेल आणि त्याचा फायदा जो आहे तो सामान्य जनतेला होईल. तर असे हे सर्व पत्रकार बंधू जे सातत्याने दिवस रात्र
ते कुठेही बघत नाही की कुठे कुठली घटना घडली की आता रात्र आहे आणि माझी झोपायची वेळ आहे, मी जाणार नाही. तर कुठलीही परिस्थिती असो, मग ती दंगा कुठे घडलेला असो, कुठे हिंसाचार झालेला असो, कुठे भूकंप झालेला असो, तिथे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता जनतेपर्यंत ती माहिती कशी पोहोचवता येईल याची धडपड म्हणजे पत्रकार. आणि जसं सर्वच जण म्हटले की डाक विभाग आणि पत्रकार यांचं दोघांचं काम एकच आहे की जे त्यांच्याकडे आहे ते जनतेपर्यंत पोहोचवणं. तर खरंच आपण येत्या काळामध्ये दोघंही एकमेकांशी मिळून जे काही शासनाच्या योजना डिपार्टमेंट ऑफ पोस्टमध्ये डाक विभागामध्ये चाललेल्या आहेत त्या जनतेपर्यंत पोहोचून त्याचा जनतेला जास्तीत जास्त फायदा होईल. कारण डाक विभाग हे जवळजवळ 150 वर्षापेक्षाही जास्त या भारतामध्ये कार्यरत आहे. आणि जसं माननीय ज्योतिरादित्य सिंधिया साहेबांनी आत्ताच आमचा जो लोगो आहे त्यामध्ये थोडासा बदल करून डाक सेवा जनसेवा, म्हणजे जी डाक सेवा आम्ही करतोय ती एक प्रकारे जनसेवाच आहे. जसं तुम्हीही पत्रकार सेवा म्हणजे जनसेवा, कारण तुम्ही काम करताय सामान्य जनतेसाठीच की सामान्य जनतेला त्याचा फायदा व्हावा, सगळी माहिती जनतेपर्यंत पोहोचवावी. तशीच आमचंही ब्रीदवाक्य आहे की डाक सेवा जनसेवा. आणि आपण दोघं मिळून नक्कीच आपली जी काही सेवा आहे, तुमची पत्रकारिता आणि आमची डाक सेवा ही पूर्ण जनतेला एक प्रकारे जनसेवा देण्याचा आपण प्रयत्न करूयात. डाक सेवेमध्ये Subscribe now and press the bell icon. Never miss an update.